चाकूरकर साहेब जेव्हा प्रचाराला म्हणजे बाहेर मतदानाला जातील त्यावेळेला त्या मतदानाच्या मशीन समोर गेल्यानंतर त्यांना तिथं हात दिसेल आणि त्यावेळेला चाकूरकर साहेबांना काय वाटेल असं भावनिक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। खरं म्हणजे चाकूरकर साहेब जेव्हा मतदानाला जातील त्यावेळेस तिथं जेव्हा त्यांना हाताचं चित्र दिसेल त्यावेळेला त्या हातानं अनेक वर्ष कसा छळ केलाय तो छळ तिथं दिसेल। या तिथल्या हातामध्ये देशमुख दिसतील आणि देशमुखांनी कशा पद्धतीने आपला पराभव केला ते दिसेल आणि हे दिसल्यानंतर चाकूरकर साहेबांच्या समोर वेगळं काही दिसणार नाही, ते टाळतील आणि खाली कमळावरचं बटन दाबून बाहेर येतील। खरं आहे साहेब, आपण अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहात। लातूर शहरामध्येच नाही तर पूर्ण देशभरामध्ये रतन टाटांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे पोलाद हा, परंतु नेहमीच नुसतं त्याच निवडणुकीत नाही, प्रत्येक निवडणुकीत देशमुखांनी चाकूरकरांना पाडण्यासाठीच प्रयत्न केलेले आहेत, परंतु त्यावेळेसचा योग जुळून आला आणि तसाच योग या निवडणुकीत आलेला आहे। एका मातृशक्तीच्या ताकदीनं म्हणजे सांगतात कधी कधी भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानं धर्मस्य तदा आत्मनं सृजाम्यहम्। म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की ज्या ज्या वेळेस धर्माचा ऱ्हास होतो म्हणजे दुष्ट शक्ती वाढते आणि सज्जन शक्तीला त्रास होतो त्या वेळेस मी अवतार घेत असतो। तसाच अवतार ही एका अर्थानं भ्रष्टाचाराची दुष्ट शक्ती असेल, निष्क्रियतेची शक्ती असेल, नव्हे लोकांबरोबरची घमेंड आणि लोकांच्या बरोबर बदला घेण्याच्या वृत्तीनं वागणाऱ्या देशमुखांच्या या वृत्तीला पराभूत करण्यासाठी देवघरातली देवी अवतरली आहे अशी ही निवडणूक। धन्यवाद साहेब।